नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या माझ्या चॅनलवर नागराज मायक्रो या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती पाहू की इंटरव्ह्यूला आपण जातेवेळी आपण कशा पद्धतीची ड्रेसिंग केली पाहिजे, कशा पद्धतीचे कपडे घालून गेलं पाहिजे, आपण कसं दिसलं पाहिजे, हालचाल कशी केली पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कॉन्फिडन्स कसं ठेवलं पाहिजे, आपले सर्वात मेन आहे मित्रांनो आपण कसे दिसतो आणि आपले ड्रेसिंग कशा पद्धतीने आपण घातलेले। तर या सर्व प्रश्नाबद्दल आपण टप्प्याटप्प्याने माहिती पाहत जाऊ मित्रांनो। तर सर्वप्रथम आपण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूचा रिप्लाय आल्यानंतर आपल्या मेसेजचा किंवा आपल्या बायोडाटा आपण पाठवल्यानंतर आपल्याला रिप्लाय आल्यानंतर आपण इंटरव्ह्यूसाठी जातो। तेव्हा इंटरव्ह्यूला जात असताना आपण जे आपले जे पोशाख म्हणू आपण, जे आपलं जे ड्रेसिंग आहे मित्रांनो ते आपल्याला व्यवस्थित घालून जाता आलं पाहिजे। ते ड्रेसिंग आपलं फॉर्मल जे ऑफिशियल आहे अशा पद्धतीने घालून गेलं पाहिजे मित्रांनो। आता बऱ्याच ठिकाणी बरेच मित्र असे करतात की फॅशनचे कपडे घालून जाणे किंवा नवीन कपडे घालून जाणे, नवीन कलरचे भडक कपडे घालून जाणे, हे म्हणजे तिथं व्हॅल्यू नाही मित्रांनो। आपण किती नवीन कपडे घालून जाता, किती हजाराचं कोणतं जीन्स घालून जाता, हे तिथं आपल्याला कोणीही विचारत नाही किंवा ते तुमचं बघतच नाही। मेन मुद्दा, तुमच्या नवीन कपडेला तिथं कोणी बघत नाही। शक्यतो तुम्ही नवीन कपडे घालूच नका इंटरव्ह्यूला जातेवेळी। हां, तुमचे कपडे स्वच्छ असायला पाहिजे, तुमचे कपडे इस्त्री करून नीटनेटके असायला पाहिजे मित्रांनो। तुम्ही जे ड्रेस घेता ते व्यवस्थित ऑफिशियल ड्रेस घालून गेलं पाहिजे। ऑफिशियल ड्रेस म्हणजेच कुठेही फॅशन त्याच्यामध्ये दिसायला नाही पाहिजे। 4-5 गुंड्या, 10-12 गुंड्या किंवा कलरचे पट्टे असं असायला नाही पाहिजे। चेक्स असतील तर चांगला, काही प्रॉब्लेम, व्हाईट असेल तर चांगला आहे, कलरचे असेल तर सर्व एकच कलर, लाईट कलरचं एखादं ड्रेस आपण शर्ट आपण घालून जायला पाहिजे। तर मित्रांनो, पॅन्ट जे आहे ते पॅन्ट किंवा जास्तच खालून बॉटम किंवा जास्तच पेन्सिल कट किंवा फिट पॅन्ट असेल जे की आपल्या शरीराला चिपकूनच असेल किंवा जास्त छोटं होणारं पॅन्ट, आणि किंवा वर जे आपले जे काय म्हणतो त्याला आपण जे पाय आहे ते पायापर्यंत न पोहोचणे पॅन्ट, सर्वात वरच येणे, वर पॅन्ट राहणे जे की त्याची लांबी आपण कमी म्हणू। आणि हे मित्रांनो, मी हे छोटे गोष्टी का सांगतो तर हे अशा पद्धतीची चुका इंटरव्ह्यूमध्ये मुलं करतात, मित्र करत आहेत। आता बऱ्याच वेळेस मी स्वतः पाहिलं म्हणूनच तर मी हे व्हिडिओ बनवत आहे। माझं व्हिडिओ बनवण्याचं हे उद्देश म्हणजेच मित्रांनो, हे पूर्णपणे थोडक्यात का माहिती होईना मिळाली पाहिजे। एक साधेच गोष्टी आहेत पण मग का चुकतात मित्र, हे मला समजत नाही मित्रांनो। हे साधेच गोष्टी आहेत पण तुमच्या जीवनाचा इंटरव्ह्यू, तुमच्या जॉबचा, पूर्ण तुमच्या जॉबवर इम्पॅक्ट पडणार, तुमच्या इंटरव्ह्यूचा, तुमच्या सिलेक्शनवर इम्पॅक्ट पडणार या गोष्टीचा। तर मित्रांनो, या गोष्टीला आपण छोटे म्हणता येणार नाही। म्हणजे आपण तिथं दिसायला व्यवस्थित नाही, दिसायला म्हणजेच मित्रांनो, दिसायला व्यवस्थित नाही म्हणजेच काय, तर तुम्ही दिसायला, तुमचे जे शरीर आहे, तुमचं जे चेहरा आहे त्यामध्ये कोणी तुमच्या इंटरफेअर करत नाही किंवा विचारत नाही तुम्ही असंच का आहात, तुम्ही असेच का दिसता, तुमचा चेहरा असंच आहे, तुमचं नाक का असं आहे, हे कोणी बघत नाही तुमचं। म्हणजेच तुमची जे शरीर आहे, तुमचं जे व्यवस्थित जसे असाल तुम्ही तसे राहा, पण त्याला आपण ठेवण कशी आहे, आपलं केस विंचरण्याची, केस इकडे तिकडे करण्याची, म्हणजेच आपण त्याला चेपून कसं ठेवतो ते पाहतील, आणि तुम्ही ड्रेसिंग कसे करता हे पाहतील, तुम्ही शरीर कशा पद्धतीने ठेवता म्हणजे कशी हालचाल करता, तुम्ही कसं बोलता हे पाहतील। तर मित्रांनो, हे सर्व जे आहेत छोटे गोष्टी तुम्ही ते तयारी करून जायलाच पाहिजे मित्रांनो। याकडे दुर्लक्ष करू नका जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जात असता। म्हणजेच तुम्ही इंटरव्ह्यूला जात असता म्हणजेच तुम्ही एम्प्लॉई होत असता, एम्प्लॉई होणार असता, किंवा तुम्ही एक जिम्मेदारी घेणारे किंवा जबाबदारी तुम्हाला देतील, जॉब तुमचं जबाबदारी पार पाडावी लागेल, ह्या गोष्टीसाठी तुम्ही तयारी करत असता। म्हणजेच तुमची ही पहिली स्टेप आहे, तुम्ही कशा पद्धतीने तिथं फेस करता। तर मित्रांनो, आपलं चालू होतं ड्रेसिंग बद्दल। तर ड्रेसिंग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता की जेणेकरून ते फॉर्मल आणि व्यवस्थित दिसायला आणि इस्त्री केलेला असायला पाहिजे। प्रेस चांगलं करून त्याला तुम्ही ते ड्रेस घेऊन जा, आणि जेणेकरून इकडे पट्टे असलेले किंवा वेगवेगळ्या कलरचे, कलरचे हे असे
तुम्ही टाळू नका. आणि व्यवस्थित मित्रांनो केसची म्हणजे केस आपण कशा पद्धतीनं व्यवस्थित नॉर्मल कटिंग करून व्यवस्थित फॅशनची कटिंग नाही करायला पाहिजे. जास्तीचे केस ठेवून नाही जायला पाहिजे. आणि आपले जे बियर्ड आहेत, जे आपण दाढी आणि जे शेविंग चांगली व्यवस्थित करून जायला पाहिजे, मिशाची व्यवस्थित कट करून जायला पाहिजे. म्हणजे हे पण करत नाही. आता याचं करून जायला पण प्रॉब्लेम आहे. कोणी तशी दाढी ठेवून जातात, कोणी मोठी मोठी ठेवून जातात. तरी व्यवस्थित आपण क्लीन करून जायला पाहिजे. तिथं कोणी विचारल किंवा न विचारेल, पण आपलं काम आहे मित्रांनो, आपण इंटरव्ह्यूसाठी जात आहोत, तर आपण अशा पद्धतीनेच तयारी करून जायला पाहिजे. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला ड्रेसिंगचं झालं आणि व्यवस्थित पॅन्ट आपण सांगितलं बोलल्याप्रमाणे जीन्स घालायला हरकत नाही, पण कुठे अलाउड आहे कुठे नाही. तरी एवढं कोणी बारकाई आता विचार करत नाही किंवा एवढे छोटे गोष्टी म्हणतील याला. तर आपण फॉर्मल ड्रेस घालून जायला पाहिजे मित्रांनो. प्रेस केलेलं, धुतलेलं चांगलं व्यवस्थित, हे जुनं असं तरी काही हरकत नाही, पण त्याचा नीटनेटकेपणा आपण तिथे दाखवायला पाहिजे. आणि एक चांगलं फॉर्मल शूज घ्या मित्रांनो. व्यवस्थित शूज असेल तर तुम्हाला म्हणजे तुमच्या सर्व ज्या ड्रेसिंगला आहे ते शोभून दिसेल, तर तुम्ही एक व्यवस्थित दिसाल. शूज घ्यायला पाहिजे. आणि गॉगल घालून जाण्याची चुका कधीही करू नका. गॉगल म्हणजे फॅशनचा म्हणतो मी, गाडीवरचा इथं अडकून घेऊन जाणे इथे, किंवा डोक्याला घालून किंवा वर लावणे डोक्याला, हे अशी चुका करूच नका मित्रांनो. तुमचं जे लागलेलं आहे पॉईंटचं जे गॉगल आहे, जे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, जे पॉईंटचे जे चष्मे आहेत ते आपण तुम्ही घालून जाऊ शकता, ते काढू शकत नाही ना, ते व्यवस्थितशीर घालून जा तुम्ही. तर मित्रांनो, हे पूर्ण आपण पाहिलं की आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे. आता मित्रांनो, आपण तिथे एंट्री करते वेळी तुम्हाला गेल्यानंतर तिथे HR वेटिंग हॉल जे आहे तिथे तुम्हाला बसायला लावतील, तुम्हाला वेटिंग करायला लावतील. जे की इंटरव्ह्यूच्या प्रथम तिथं व्यवस्थित बसा, तिथं व्यवस्थित काही मित्रांचं डिस्कशन करा, पण व्यवस्थित जास्तीचं नको. तिथे बसून वेट करा. मग वेट केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवतील. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मित्रांनो, तुम्ही दारातून जात असते वेळी व्यवस्थित जा, सरळ जा. दारातून आत येऊ का सर म्हणून विचारा. आणि विचारल्यानंतर त्यांना बसण्यासाठी विचारा, सर बसू का. इंग्लिशमध्ये ते बोलत असाल तर खूपच चांगलं होईल. तर मित्रांनो, जाऊन किंवा जात असते वेळी घाबरू नका किंवा आत्मविश्वास कमी करून घेऊन जाऊ नका. असं करत जाणे, भीत जाणे, सर येऊ का म्हणणे, सर येऊ का मध्ये म्हणणे, अशा पद्धतीचे चुका, म्हणजे सर येऊ का असं वाकून, असे तुम्ही हे चुका करू नका मित्रांनो. सरळ जाऊन, सर मी कमीन, मी येऊ शकतो का सर आज, अशा पद्धतीनं तुम्ही तिथे बोलू शकता. मग मध्ये गेल्यानंतर बसायची परवानगी घेऊन तुम्ही बसा. आणि बसते वेळी मित्रांनो, बसल्यानंतर सरळ बसा. असं बसणे किंवा असे पाय हलवणे किंवा असं बसणे, हे अशा चेअरवर असे हात टाकून बसणे, हे अशी चुका तिथे करू नका. टेबल असेल तर असं टेबलवर हात टाकून बसणे, अशी चुका तुम्ही करू नका मित्रांनो. तिथं व्यवस्थित चेअरवर बसायला तुम्ही सरळ चेअरवर बसा. एक फाईल असेल तर फाईल टेबलवर ठेवा, नसेल टेबल तर हातात ठेवून तुम्ही तसेच बसा. त्यांच्याकडे ऑलरेडी तुमचा रिझ्यूम गेलेला असते, ते रिझ्यूम त्यांच्याकडे असते. समोर जे तुमचे इंटरव्ह्यू घेणारे असतात त्यांच्याकडे तुमचं बायोडाटा, तुमचं जे पाठवलेलं आहे ते त्यांच्याकडे ऑलरेडी असते. मग त्यानुसार तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारतील. आता हे तुमचे बेसिक ज्ञान मित्रांनो, तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसं करायला पाहिजे, कसं जायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, हे थोडक्यात बेसिक ज्ञान आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शरीराची हालचाल किंवा शरीराची ठेवण आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. तर मित्रांनो, आता ह्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू की इंटरव्ह्यू मधले क्वेश्चन कसं दिलं पाहिजे, किंवा आपल्या शरीराबद्दल आणखी एक दुसरा पार्ट घेऊन आपण दुसऱ्या भागामध्ये आपण डिस्कस करू त्याबद्दल मित्रांनो. तर कपडे घालताना काळजी घ्या मित्रांनो, व्यवस्थित घालून जा इंटरव्ह्यूला. एकदा इंटरव्ह्यू सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही बाहेर व्यवस्थित कपडे वापरू शकता, पण आपण जॉबला जाताना एम्प्लॉय म्हणून चांगले कपडे घालून जा मित्रांनो. आपण लग्नाला गेल्यासारखं जाऊ नका. माझं सांगण्याचं हेच तात्पर्य आहे की लग्नाला गेल्यासारखं, फिरायला गेल्यासारखं, फोटो काढण्यासाठी गेल्यासारखं किंवा टूरला गेल्यासारखं तिथे तुम्ही करू नका. तर मित्रांनो, हे जे मी शर्ट घातलो अशा पद्धतीचे तुम्ही घालू नका. म्हणजे हे इकडं असलेलं किंवा हे असे हे शक्यतो घालू नका. म्हणजे तिथं एक थोडक्यात बॅड इम्पॅक्ट तुमचं पडू शकतो. इम्प्रेशन व्यवस्थित तुमचं होणार नाही. व्यवस्थित ऑफिशियल घालून जा. मी व्हिडिओ बनवण्यासाठी हे घातलेलं आहे, पण तुम्ही इंटरव्ह्यूला जाते वेळी असे घालून जाऊ नका. आणि हे छोटे चुका तुम्ही सुधारून तुम्ही आत्ताच ठेवा मित्रांनो. तुम्ही MSc ला असाल तर तुम्ही अशा पद्धतीचं डिसिप्लिन ठेवा. या तुम्ही म्हणत असाल या गोष्टीचा काय फरक पडते, हे छोटी गोष्टी आहेत, पण मित्रांनो बरंच काही फरक पडू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला सगळं माहीत झालं असेल, हे तुम्ही आता करू शकता कारण तुम्ही MSc ला आहात.
तुम्हाला सर्व माहिती आहे, हे सर्व तुम्ही करू शकता, तुम्हाला समजलेलं आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ दुसरे पाहायला विसरू नका मित्रांनो. नागराज मायक्रोवर बघत राहा दुसरे व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.